नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही ज्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला. मध्य प्रदेशातील धार या भागातील भोजशाळा हे वाग्देवी सरस्वतीचं मंदिर होतं असा स्पष्ट निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. याआधी या परिसराला भोजशाळा आणि कमाल मौला मशीद म्हणून ओळखलं जात होतं, पण आता ती भोजशाळाच आहे आणि सरस्वतीचीच तिथे उपासना होईल यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. सनातन संस्कृती नष्ट करू म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावणारा निर्णय म्हणून न्यायालयाच्या या आदेशाकडे पाहिलं पाहिजे. तामिळनाडूमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि निकाल लागल्यावर DMK पक्षाचे उदयनिधी स्टालिन म्हणाले की सनातन धर्म नष्ट केला पाहिजे. त्याच दरम्यान हा निकाल आला आहे. सनातन धर्म नष्ट करू पाहणाऱ्या इस्लामी आक्रमकांनी राजा भोज यांचं 11व्या शतकातील हे सरस्वती मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर 2026मध्ये ते हिंदूंचंच आहे याचा निर्णय झालेला आहे. सनातन नष्ट करणं कुणालाही शक्य नाही याचे हा निकाल म्हणजे एक द्योतक आहे. महत्त्वाचं म्हणजे याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी राजा राजेंद्र चोल यांच्या काळातील ताम्रपट पुन्हा मिळवले आहेत. ते आता भारतात येतील. सनातनच्या खुणा चिन्ह परत येत आहेत याचंही निदर्शक म्हणावं लागेल. ही बाब सनातनच्या विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, पण द्वेषाने पछाडलेल्या सनातन विरोधकांना यातून काही धडा मिळेल अशी तिळमात्र शक्यता नाही. मध्य प्रदेशातील धार येथील दीर्घकाळ वादग्रस्त असलेलं भोजशाळा आणि कमाल मौला मशिदीचं संकुल हे मूलतः देवी वाग्देवी अर्थात सरस्वती देवीचं यांना समर्पित मंदिर होतं. पण हे मंदिर 12व्या 13व्या 14व्या शतकात उद्ध्वस्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण ते अवशेषांच्या रूपात अजूनही आहे आणि आता ते सनातन धर्माचंच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. न्यायालयाने म्हटलं की हे स्थळ परमार वंशातील राजा भोज यांच्या कारकिर्दीत म्हणजे 1010 ते 1055 या काळातलं आहे आणि ते संस्कृत शिक्षणाचं केंद्र म्हणून स्थापन करण्यात आलं होतं. न्यायालयाने म्हटलं की ऐतिहासिक साहित्य आणि वास्तुशास्त्रीय संदर्भावरून वादग्रस्त संकुलाचा संबंध परमार वंशातील राजा भोज यांच्याशी होता आणि ते संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून कार्यरत होतं. हिंदू फ्रंट फॉर जस्टिस आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिका मंजूर करत न्यायालयाने 7 एप्रिल 2003 रोजी पुरातत्व विभागाच्या म्हणजेच ASIच्या संचालकांनी दिलेल्या आदेशातील त्या भागांना सुद्धा रद्द केलेलं आहे. या आदेशात म्हटलं होतं की भोजशाळा संकुलात हिंदूंना पूजा करण्याच्या अधिकारांवर निर्बंध घालण्यात आले होते, तर मुस्लिम समुदायाला नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती. दशकांपासून हे स्थळ ASIच्या नोंदींमध्ये भोजशाळा आणि कमाल मौला मशीद म्हणून सूचीबद्ध होतं. स्वातंत्र्यानंतर हे स्थळ धारमधील स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये वादाचा विषय बनलं. आता न्यायालयाने ते मंदिर असल्याचा निर्णय दिल्यानंतर हे संकुल हिंदूंचं उपासनेचं स्थळ असल्याचं सिद्ध झालं. आता यासाठी कोणते निष्कर्ष काढण्यात आले ते पुरावे पाहूयात. पुरातत्व विभागाने 2024मध्ये 98 दिवस या परिसराचं उत्खनन केलं. ASIने या संकुलातून मिळवलेल्या वस्तूंमध्ये हिंदू धर्माशी संबंधित मूर्ती आणि चिन्हांचा समावेश आहे. संकुलातील सर्वेक्षण आणि उत्खननातून हिंदू संस्कृतीचा इतिहास उलगडतो. उत्खननात श्री गणेश, ब्रह्मदेव, नरसिंह, श्री हनुमान, देवी सरस्वती आणि कृष्ण यासारख्या हिंदू देवतांच्या मूर्तींचे अवशेष तसंच जैन तीर्थंकरांशी संबंधित प्रतिमा मिळाल्या. ASIने 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून या संकुलाचं संरक्षण केलेलं आहे. 1951मध्ये त्याला राष्ट्रीय महत्त्वाचं स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. जुलै 2024मध्ये अनेक खंडांमध्ये सादर केलेल्या 2000पेक्षा जास्त पानांच्या अहवालात असे निष्कर्ष नोंदवले गेले की सध्याच्या रचनेत परमार काळातील जुन्या भव्य संकुलाचे काही भाग समाविष्ट आहेत, जे साधारणतः 11व्या शतकातील आहेत. वैज्ञानिक तपासणीत असं उघड झालं की सध्याची इमारत म्हणजे जिला कमाल मौला मशीद म्हणतात, काही शतकानंतर जुन्या रचना पाडून मिळालेल्या अवशेषांपासून बांधली गेली होती, जी उत्तर भारतातील इस्लामी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक स्मारकांमध्ये दिसते, ज्यात कुतुब मिनारमध्ये अशाच प्रकारचे नमुने दिसतात.
पुनर्वापर केलेले दगड, ज्ञानवापी मशीद आणि राम जन्मभूमी येथेही आढळतात. या सर्वेक्षणात 1700हून अधिक अवशेष मिळाले, ज्यात शिल्पांचे तुकडे, खांब आणि पूर्वीच्या मंदिर वास्तुशैलीची चिन्हे असलेले घटक होते. काहींवर हिंदू प्रतिमा शैलीशी संबंधित आकृती दिसून आल्या. धार येथील या स्थळी हिंदू देवतांच्या विद्रूप केलेल्या प्रतिमाही आढळल्या. शिलालेख आणि वास्तू अवशेषांचा अभ्यास करून या स्थळी पूर्वी परमारकालीन रचना अस्तित्वात असल्याचा दावा निश्चित करण्यात आला, जी नंतरच्या मशिदीच्या रचनेपूर्वीची असल्याचं सांगण्यात आलं. ही निरीक्षणं उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या अधिकृत पुरातत्वीय नोंदींचा मुख्य भाग बनली. भोजशाळेतील खांबांवर हिंदू देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. खांबांच्या वरच्या छतावर 8 कमळे दिसली. कमळ हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वपूर्ण प्रतीक असून हिंदू धर्मात शुभ मानले जाते. अनेक हिंदू देवी देवतांना कमळाच्या आसनावर बसलेल्या स्वरूपातही दाखवले जाते, जे दिव्यता, पवित्रता आणि शक्तीचं प्रतीक आहे. याशिवाय 1987मध्ये भोजशाळा संकुलात सापडलेल्या अनेक वस्तूंनी हा संकुल नेहमीच मुस्लिमांचा होता हा दावा खोटा ठरवला. सध्याची कमाल मौलाना मशीद मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर मुस्लिम आक्रमकांनी बांधली असून त्यात भोजशाळेचे अवशेष आहेत हे स्पष्ट झालं. मशिदीत वापरलेले कोरीव खांब हे भोजशाळेतीलच आहेत. मशिदीच्या भिंतीवर लावलेल्या कोरलेल्या दगडी फलकांमध्ये संस्कृत व्याकरणावरील महत्त्वपूर्ण लेख आहेत. काही लेखांमध्ये राजा भोजानंतरच्या सम्राटांचं स्तवन आहे. तसंच संस्कृत भाषेतील नाट्यरचनाही आहेत. हे लेख 11व्या आणि 12व्या शतकातील लिपीत लिहिलेले आहेत. हे मंदिर धारनगरीच्या 84 चौकांचं केंद्र मानलं जात होतं. राजवाडे, मंदिरं, विद्यापीठं, नाट्यगृह आणि बागांचं शहर. देवी सरस्वतीची मूर्ती सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेली आहे. राजकवी मदन यांनीही आपल्या कवितांमध्ये या माता सरस्वती मंदिराचा उल्लेख केलेला आहे. भोजशाळेत 1987मध्ये उत्खननादरम्यान ज्या हिंदू संस्कृतीच्या खुणा सापडल्या त्यात अनेक खांबांवर हिंदू देवतांच्या भग्न मूर्ती दिसतात. शंख आणि चक्राची चिन्ह दिसतात. परिसरात मोठे यज्ञकुंड आहेत. गर्भगृहात परमार राजवंशाचे राज्यचिन्ह आहे. राजा भोजांनी लिहिलेल्या 84 ग्रंथांपैकी काही यंत्र इथे आहेत. पुरातत्व खात्याच्या ताब्यातील खोलीत दरवाजाच्या दोन्ही बाजूनी जय आणि विजय नावाचे द्वारपाल आहेत आणि वर भगवान श्री गणेशांची मूर्ती आहे. पाली भाषेतील शिलालेखांवर ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. एका काळ्या दगडावर ओम सरस्वती नमः असंही लिहिलेलं आहे. सीताराम हा शब्दही शिलालेखात आढळतो. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर घंटाकृती शिल्प आहे. खांबांमध्ये यक्षिणीची मूर्ती आहे. या सगळ्या खुणा स्वाभाविकच हिंदू संस्कृतीच्या आहेत. यात इस्लामी संस्कृतीचा लवलेशही नाही. याचा अर्थ ही जागा हिंदूंची आहे. इस्लामी आक्रमणानंतर तिथे काही बांधलं गेलं असलं तरी मूळचे राजा भोजच्या काळातील बांधकाम आहे याबद्दल खात्री पटते. आता हे कुणाचं आहे यावरून भांडण्याचं कारण काय असा निरर्थक दावा काही लोक करत असतात. पण हिंदू संस्कृतीतल्या वास्तू, मंदिरं पूर्णपणे न पाडता त्याचे खांब, शिल्प तशीच ठेवण्यात आली कारण त्यातून हिंदूंना अपमानित करण्याचा हेतू होता. त्या काळातील मूर्ती फोडून त्या पायाखाली चिणून टाकण्यात आल्या. त्याचा उद्देशही हिंदूंचा अपमान करणे हाच होता. ते दिवस आता गेलेले आहेत. ज्या आक्रमकांनी हे हल्ले केले त्यांच्याकडे एक समानता होती, ती म्हणजे दिसेल ते उद्ध्वस्त करणे, लुटणे, मारणे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही अशी कलाकृती उभी राहू शकली नाही. त्यामुळे अशा लुटारूंच्या संस्कृतीच्या खुणा आता पुसून टाकणेच इष्ट आहे. ते काम आता होतंय. जी खरी भारतीय हिंदू संस्कृती होती तिचं उत्थान होते. भोजशाळेला मंदिर घोषित करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ऐतिहासिक साहित्याचा विस्तृत संदर्भ पण दिलेला आहे. 14व्या शतकातील जैन ग्रंथ प्रबंध चिंतामणीमध्ये नोंद आहे की परमार वंशातील राजा भोज यांनी इसवी सन 1034मध्ये देवी सरस्वतीच्या उपासनेसाठी भोजशाळा मंदिर बांधलं. हे संस्कृत शिक्षण आणि हिंदू तत्त्वज्ञानाचं प्रसिद्ध केंद्र होतं आणि इथे कालिदास, भवभूती, माघ यांच्यासारख्या 1400हून अधिक विद्वानांना आश्रय देण्यात आला होता. 1903मध्ये के लेले जे त्यावेळी धार राज्याच्या शिक्षण विभागाचे अधीक्षक आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख होते, त्यांनी या रचनेत महत्त्वाचं संस्कृत आणि प्राकृत शिलालेख शोधले, ज्यात व्याकरणविषयक ग्रंथ आणि सरस्वतीचं स्तवन करणाऱ्या नाटकाचे काही भाग होते. या शोधांमुळे त्यांनी या इमारतीला भोजशाळा असं नाव दिलं. 1904च्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये आणि जी याझदानी यांच्या 1929च्या मांडू पुस्तकातही अशीच निरीक्षणं नोंदवली गेली होती. त्यात
या रचनेचं वर्णन मुस्लिम शासकांनी 11व्या-12व्या शतकातील सरस्वतीला समर्पित हिंदू मंदिराच्या उद्ध्वस्त केलेल्या साहित्याचा वापर करून बांधलेली मशीद असं केलं होतं. कमाल मौला मशिदीच्या बाजूने कोणते दावे करण्यात आले तर मशिदीच्या बाजूचे याचिकाकर्ते ज्यात मौलाना कमालुद्दीन चिश्ती यांचे वंशजही होते, त्यांनी न्यायालयात सातत्याने दावा केला की संकुल शतकानुशतकं मशीद म्हणून वापरलं जाते. त्यांनी महसूल नोंदींकडे निर्देश केला ज्यात या स्थळाची मशीद म्हणून नोंद आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील युक्तिवादात मुस्लिम बाजूंच्या वकिलांनी सुफी संतांशी संबंधित पूर्वजांच्या पदव्यांचा संदर्भ देत सततच्या ताबा आणि धार्मिक वापरावर भर दिला. संकुलाला स्पष्टपणे मशीद घोषित करण्यात आले होते आणि तिथे नमाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. 2003 मध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ASIने प्रवेश व्यवस्थापनासाठी प्रशासकीय आदेश जारी केला. त्यानुसार हिंदूंना दर मंगळवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूजा करण्याची आणि मुस्लिमांना दर शुक्रवारी 1 ते 3 दरम्यान नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली. या परवानगीने सगळा गोंधळ घातलेला आहे. ज्या ठिकाणी हिंदू पूजा करतात तिथेच मुस्लिम नमाज कसा काय पडू शकतील हे पुरातत्व विभागाला का कळलं नाही. मात्र न्यायालयाला ते कळलं आणि त्यांनी पारदर्शक असा निर्णय दिला. तथापि उच्च न्यायालयाने ASI निष्कर्ष आणि साहित्यिक पुराव्यांच्या आधारे आता निर्णय दिला आहे की धार येथील भोजशाळा संकुल आणि कमाल मौला मशिदीचं वादग्रस्त स्थळ हे देवी वाघदेवीचं मंदिर आहे. त्यामुळे हिंदू समुदायाला त्याच ठिकाणी पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाने मुस्लिम समुदायाचा दावा फेटाळून लावत भोजशाळा संकुलाचं मूळ मंदिर असल्याचं कायदेशीररित्या मान्य केलेलं आहे. आता न्यायालयाने सगळ्या बाबींची पडताळणी करत स्पष्ट केले की कोणत्याही साहित्यावरून दिसत नाही की वादग्रस्त परिसर ज्याला मशीद म्हटलं जातं तो 1034 पूर्वी बांधण्यात आला होता. अधिक महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने म्हटलंय की अपीलकर्त्यांनी सादर केलेले ऐतिहासिक साहित्य, दस्तऐवज आणि अधिसूचना स्वतःच दर्शवतात की मशीद ही 1034 नंतर बांधण्यात आलेली आहे. आमच्यावर ठेवलेल्या ऐतिहासिक साहित्यावरून वक्फ निर्माण झाल्याचं दिसत नाही आणि त्यामुळे वादग्रस्त परिसरात मशीद अस्तित्वात असलेला कोणताही पूर्वग्रह धरता येत नाही असंही न्यायालयाने म्हटले. भोजशाळा हिंदूंचं मंदिर आहे, देवी सरस्वतीच्या उपासनेचं स्थळ आहे. ही बाब हिंदू पक्षाच्या वतीने वारंवार सांगण्यात आली. अशा विविध मंदिरांच्या खटल्यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णुशंकर जैन यांचं याबद्दल शतशः आभार मानायला हवे, कारण त्यांनी इस्लामी जोखडातून मंदिरांना मुक्त करण्याचा जो ध्यास घेतला आहे त्याला हे यश येते. एक मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे की अशी मंदिरे जी इतिहासाच्या अंधारात गडप झाली आहेत ती मुक्त होत असताना त्या बदल्यात मुस्लिम पक्षाला जमीन देण्याचं धोरण जर न्यायालय अवलंबणार असतील तर ते चुकीचंच ठरेल. कारण मुळात या हिंदू संस्कृतीच्या जागा तत्कालीन इस्लामी आक्रमकांनी बळकावल्या होत्या. त्यामुळे त्याची भरपाई करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.